नमस्कार. भरपूर विद्यार्थ्यांची मागणी होती की सर टीसीएस पॅटर्न नुसार एकदम टू द पॉइंट टीसीएस पॅटर्न नुसार टेस्ट सिरीज घेऊन या. तर आपण टेस्ट सिरीज घेऊन आलेलो आहोत. डायरेक्ट टेस्ट तुम्हाला दिसत आहे. पूर्ण माहिती याच्यात दाखवणार आहे. पहिले टेस्ट सिरीज कशी आहे, काय त्याच्याबद्दल आहे आणि ती कशी परचेस करायची याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, ही टेस्ट सिरीज आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर. हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे. स्वराज्य अकॅडमी ओम सर हे टेलिग्राम चॅनलला जा. जर लिंक सापडत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लिंक कॉपी करा, कोणाला तरी मेसेज करा, त्याच्यावर क्लिक करा, जॉईन करता येईल. अगदीच कळत नसेल तर 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो. ओके, क्लिअर. ही जी आहे सर्व टीसीएस पॅटर्न नुसार होणारी भरती परीक्षा टेस्ट सिरीज ही उपलब्ध होणार आहे. ओके, पुढे बघूयात आपण टेस्टचा फॉर्मॅट बघूयात. खरंच टीसीएस पॅटर्न नुसार आहे का, तर हे पण आपण दिलंय. जर तुम्ही प्रिंट केली तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी लिहायच्यात की तुम्ही एकूण किती प्रश्न सोडवलेत, तुम्ही सोडवलेले प्रश्न तुमचे बरोबर किती आले, चुकले किती, कोणत्या घटकावर चुकले, चुकलेल्या घटकावर तुम्ही नेमकं काय नियोजन करणार आहात ते सगळं याच्यात लिहायचं आहे. इथं पण रफ पेज आहे. ओके, परीक्षा जरी ऑनलाईन असती तर देखील आपण PDF फॉर्मॅटमध्ये ही टेस्ट करतोय, कारण की प्रॉपर अनालिसिस शिवाय रिझल्ट येत नाही. क्लिअर. तर याच्यात हे रफ पेज आहे. जर तुम्ही प्रिंट केली तर आता मेन मुद्दा आहे हे जे 100 प्रश्नांची ही टेस्ट आहे. मराठी 25 प्रश्न, इंग्रजी 25 प्रश्न, गणित आणि बुद्धिमत्ता 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान 25 प्रश्न, असे 100 प्रश्न ही महत्वाचं आहे आणि 200 मार्कांची परीक्षा. पुढे तुम्ही बघू शकता एकदम करंट अफेअर्स असेल, जीएस, जीके, पूर्ण इतिहास, भूगोल हे सगळे प्रश्न याच्यात आपण हे केलेले चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. बघा हे त्याच्यानंतर द्रौपदी मुर्मू वगैरे करंट अफेअर्सचे प्रश्न, जे काही माहितीचा अधिकार असेल, समान वेतन कायदा असेल, पॉलिटीचे प्रश्न असतील, डिटेल पद्धतीने आपण हे घेतलेले आहेत. राज्याचे आयुक्त वगैरे ते कोण ओळखले जातात, इतिहासचे प्रश्न असतील, कम्प्युटरचा एखादा प्रश्न असेल, हे खूप असे आपण इतिहासचा प्रश्न पुन्हा या पद्धतीने आपण हे केलेला आहे. आणि फक्त हेच आहे का तर नाही. बघा या पद्धतीने आपण अप्रत्यक्ष कर वगैरे इकॉनॉमिक्सचे पण प्रश्न आपण त्याच्यात टाकलेले आहेत. एकदम टू द पॉइंट टाकलेले आहेत. हे भूगोलचे प्रश्न बघा तुम्ही इथे बघू शकता. 22 असेल, हे एकदम जोड लावायच्या याच्यामध्ये जसे आयोगाने विचारले त्याच पद्धतीने विचारलेले आहेत. ही गोष्ट महत्वाची आहे. इथे बघा इकॉनॉमिक्सचे प्रश्न असतील. एकदम म्हणजे जे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला अवघड असतात की 1-2 मार्काने आपला रिझल्ट जातो की 1-2 प्रश्न आउट ऑफ बॉक्स आले होते, मग तिथे टेन्शन घेण्यापेक्षा ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून त्याची तयारी करणं गरजेचं आहे. फक्त प्रश्नच आहेत का तर असे सगळे प्रश्न आहेत आपल्याकडे. हे 25 प्रश्न बघू शकता तुम्ही. आता खाली बघूच आपण 2-3 हे मराठीचे प्रश्न आहेत, त्या पद्धतीने आपण विचारलेले आहेत. ओके, हे बघा जसे आयोगाने ज्या टॉपिकवरती विचारलाय, एखादा प्रश्न वर्ण टॉपिकवरती एक यायला लागलाय ते देखील आपण याच्यात टाकलाय. एखादा प्रश्न अलंकारावरती यायला लागलाय ते देखील आपण या टेस्ट सिरीज मध्ये टाकलेला आहे. म्हणजे एक मार्काचा देखील विद्यार्थ्याचा जो रिझल्ट जातोय तो थांबवण्याचा आणि तो रिझल्ट जाऊ नये यासाठी प्रयत्न आपण केलेले आहेत. ओके, हे बघा एकवचन, अनेकवचन, विभक्ती याच्यावरती नेहमी प्रश्न आहेत, त्या टॉपिकवरची देखील आपण प्रश्न टाकलेले आहेत. बाकी भरपूर याच्यावरती तुम्ही बघू शकता. शुद्ध शब्द असतील, म्हणी असतील, अलंकार असतील, विरुद्धार्थी, समानार्थी सगळ्या गोष्टी आपण टाकलेल्या आहेत. पण हे फक्त मग सर टेस्टच आहेत का, प्रश्नच आहेत का, याचे उत्तर आहेत का, आता आन्सर की तर आहेच, पण त्याचं स्पष्टीकरण देखील आहे. तुम्ही बघू शकता हे स्पष्टीकरण टेस्ट क्रमांक 1. बघा हे डिटेल असं स्पष्टीकरण हे करंट अफेअर्सचं आहे. जागतिक फुटबॉल फिफा याच्याबद्दल आहे, ते कोण जिंकले काय त्या पद्धती माहिती आहे. हिमाचल प्रदेश बद्दल प्रश्न होता. बाल शोषण रोखणे हा इंदिरा गांधी सुख शिक्षा योजनेचा उद्देश होता. ही योजना कोणी आणली काय याबद्दल प्रश्न होता. नवी दिल्ली असेल, नेपाळ असेल, डिटेल पद्धतीनं हे थीम असेल, आमचे हक्क आमचे भविष्य, किंवा अजूनही तुम्ही बघू शकता भारताचे सरन्यायाधीश, डिटेल अशी माहिती याच्यात दिलेली आहे. म्हणजे तुमचे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचं GS-GKचं रिव्हिजन आहे आणि 100 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन हे याच्यात उपलब्ध आहे. असं नाही की फक्त GS-GKचं दिलंय, गणिताचं दिलंय, मराठी इंग्रजी सगळे 100ला 100 प्रश्नांचं विश्लेषण याच्यामध्ये दिलंय. हे बघा इतिहासचं देखील प्रश्न हे आहे, पर्यावरणचं आहे, हे पर्यावरण आहे, पॉलिटिक्सचं आहे, इतिहास आहे, पूर्ण याच्यात कम्प्युटरचं देखील जे काही प्रश्न 1-2 येत आहेत त्याच्यावरती देखील आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. RT ऍक्ट वरती एखादा प्रश्न आहे, इतिहासचा भारतीय परिषद कायदा त्याच्याबद्दल देखील एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने ही कॉलराची 7 इतिहासचा प्रश्न आहे त्या पद्धतीने डिटेल असं दिलेलं आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने तयारी करता आहात ती तयारी करायचीच आहे, पण 1-2 मार्क किंवा जास्तीत जास्त क्वालिटी सराव असला पाहिजे. जसे TCS पॅटर्नने विचारलेले प्रश्न आहेत त्याच पद्धतीने हे टेस्ट सिरीज फ्रेम केलेली आहे. ही जास्तीत जास्त तुम्ही घ्या आणि डिटेल पद्धतीनं हे पूर्ण 100ला 100. बघा इथे टेकडे आणि जिल्हे इथेच तुमचं रिव्हिजन होणार आहे. म्हणजे जा पुस्तकात भूगोल उघडा, परीक्षेच्या आधी इथे रिव्हिजन आपण जसं सुरूच ठेवू शकतो. टेस्ट सिरीज सोडल्यानंतर तुम्ही नक्कीच हे प्रिंट देखील करा. सर्व टेस्ट मी प्रिंट करण्याचं देखील ऑप्शन देणार आहे, काही हरकत नाही.
होईल, थोडासा माझा लॉस होईल, हरकत नाही, पण मी तुम्हाला ते टेस्ट प्रिंट करण्याचा ऑप्शन देतोय. ऑनलाईन वाचायच्यात ऑनलाईन वाचा किंवा प्रिंट करून वाचा, पण मल्टिपल टाइम वाचा. TCS पॅटर्ननुसार आगामी सर्व परीक्षांसाठी हे उपयुक्त आहे, त्याच्यावर तुमचा लॉस होणार नाही. पुढे डिटेल पद्धतीनं मी लगेच कशा पद्धतीने ते परचेस करायचंय, कुठलं काय हे करायचंय, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे डिटेल अशी मी माहिती तुम्हाला देणार आहे. फक्त याच्यात लक्षात घ्या की हे पूर्ण तुम्ही प्रिंट करा, पूर्ण वाचा, जास्तीत जास्त याची रिव्हिजन्स करा आणि टॉपिक देखील काढा. अजून आपल्या ज्या टेस्ट सिरीजमध्ये मी टॉपिक देखील सांगणार आहे की मराठीचे कुठले टॉपिक करायचे, इंग्रजीचे कुठले करायचे, गणिताचे खूप कमी टॉपिक येतात ते देखील करायचे, रिझनिंगचे जास्त टॉपिक येतात ते कुठले करायचे, ह्या सगळ्या GS-GKचं देखील आपण याच्यात हे करणार आहोत. ही टेस्ट सिरीज तुम्ही घ्या. ज्यांना टेस्ट सिरीज जर घ्यायची नसेल, आपली फाउंडेशन बॅच देखील येणार आहे पुढच्या 2-3 दिवसात. फाउंडेशन बॅच येईल. ती फाउंडेशन बॅच जर घेतली तर ही पूर्ण टेस्ट सिरीज तिथे मोफत उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे जर फाउंडेशन बॅच घ्यायची असेल तर फाउंडेशन बॅच घ्या, ही टेस्ट सिरीज घ्यायची गरज पडणार नाही. ओके, तर बघूयात आता लगेच आपण की नेमकं कशा पद्धतीने ते परचेस करायचं आहे. टेस्ट सिरीज कशी आहे, त्याचं एक्सप्लेनेशन कसं आहे ते तुम्ही पाहिलेलंच आहे. तर टेस्ट सिरीज नेमकी कशी परचेस करायची याची माहिती बघूयात. हे जे आपलं ऍप्लिकेशन आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर, हे इन्स्टॉल करायचं आहे प्ले स्टोअरला जाऊन. जर लिंक सापडत नसेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक उपलब्ध आहे. तरी सापडत नसेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक खाली तुम्हाला येलो कलरमध्ये दिसत असेल, त्याच्यावरती ब्लॅक अक्षरात आहे 94 21 44 24 36. याच्यावरती जा, मला आपल्या ऍप्लिकेशनची लिंक पाठवा सर असा मेसेज करा व्हॉट्सअपला, लगेच तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. तर हे तुम्ही डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर याला ओपन करायचं आहे, लॉग इन करा, रजिस्टर करा. जर तुमचा पहिला मोबाईल असेल, जर बदलला असेल, काही प्रॉब्लेम आला असेल, 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करा. 24 तासाच्या आत रिप्लाय मिळून जाईल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तसं तर लवकरात 1-2 तासातच मिळेल, 24 तासाच्या आत तुम्हाला 100% रिप्लाय मिळेल. तुमचं जे काही डिव्हाइस जर चेंज झाला असेल तर त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जाईल बिनधास्त. तुमचा जो लॉग इन नंबर आहे तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा. क्लिअर? याच्यामध्ये काय हे आहे की तुम्ही डाउनलोड करा किंवा रजिस्टर करा, ओपन करा, याला क्लिक केलं लगेच हे तुमच्या समोर दिसेल. येथे कुठे जायचं सर, कुठे जाऊन आपण हे परचेस करायचे आहे, तर तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये एक तर ऑल कोर्सेसमध्ये जा, याला क्लिक करा, किंवा तुम्ही सरळ सेवा बॅचेसमध्ये जा. इथे जे टेस्ट सिरीज वगैरे आहे इथे जाऊ नका, इथे जा सरळ सेवा बॅचेसमध्ये. आणि इथे तुम्हाला पुढे मी तुम्हाला दाखवतो लगेच. इथे तुम्हाला ही जी दिसेल TCS पॅटर्न टेस्ट सिरीज सरळ सेवा भरती बॅच, तर याला तुम्ही क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने व्ह्यू होईल की TCS पॅटर्न टेस्ट सिरीज सरळ सेवा भरती परीक्षा 2025 याच्यात पूर्ण टेस्ट तुम्हाला उपलब्ध होतील. 10 ते 11 टेस्ट याच्यात आहेत. प्रत्येक टेस्टचं एक्सप्लेनेशन म्हणजे जवळपास 10 जर टेस्ट पकडल्या तर 1000 प्रश्न, एक एक्स्ट्रा पण देणार आहे. ती धरूयात आपण तर 1100 प्रश्न किंवा 1000च प्रश्न, त्याचं प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन याच्यात उपलब्ध आहे. ते वाटलं तर प्रिंट करायचंय, प्रिंट करा, काहीही प्रॉब्लेम नाही. थोडं नुकसान आहे प्रिंटचं ऑप्शन दिल्यानंतर, भरपूर विद्यार्थ्याची मागणी होती की सर प्रिंटचं ऑप्शन द्या, तर प्रिंट करा, काही प्रॉब्लेम नाही. प्रिंट कसं करायचं याचाही व्हिडिओ बॅच परचेस केल्यानंतर तुम्हाला कळेल. त्याचा ऑप्शन 100% येणार आहे. एक्सपोर्ट ऑप्शन आहे, तिथे तुम्ही प्रिंट करू शकता, म्हणजे ती PDF तुमच्या मोबाईलच्या बाहेर निघेल, ती सेंड करता येईल. व्हॉट्सअपला पाठवा, झेरॉक्सवाल्याला पाठवा, झेरॉक्स काढून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण जास्तीत जास्त शेअर करू नका मित्रांना वगैरे, आपण आपली हे करा आणि जास्तीत जास्त फायदा घ्या. क्वालिटी टेस्ट आहे, तुम्ही बघितलेच असेल, एकदम टू द पॉइंट. 1000 प्रश्न डिटेल पद्धतीने एक्सप्लेनेशन आहे. एक टेस्ट अजून ऍड करायची राहिली, ती पण मिळाली तर ती पण ऍड करेल. पण मिनिमम आता 10 टेस्ट आहेत, 1000 प्रश्न त्याच्यात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे 1000 प्रश्न आणि 1000 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन म्हणजे किती जबरदस्त पद्धतीने तयारी होत आहे. आणि हे जे आहे, पहिले जे 50 विद्यार्थी असतील, पहिले 50 त्यांना 333 प्लस 9 रुपये इंटरनेट चार्ज, असं 342 रुपयाला हे असेल. पहिल्या 50 साठीच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्राइस दिसत असेल तर पटकन परचेस करून घ्या. आणि त्या सर्व PDFs आहेत त्या मी परत एकदा सांगतो, एक्सपोर्ट ऑप्शन करा, डाउनलोड करू नका. डाउनलोड म्हणजे त्या ॲपमध्ये डाउनलोड होतं, एक्सपोर्ट करा म्हणजे ते तुमच्या मोबाईलच्या बाहेर ते निघेल. ओके, ती गोष्ट महत्वाची आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर हे तुम्ही नक्की करा. हे कंटेंट याच्यामध्ये तुम्ही हे केलं क्लिक की तुम्हाला सगळ्या ज्या काही टेस्ट वगैरे असतील त्या मिळून जातील. त्याच्यामुळे परत एकदा सांगतो की आपलं जे ऍप्लिकेशन आहे स्वराज्य अकॅडमी ओम सर, हे प्ले स्टोअरला आहे. आयफोनवाले जे असतील, जे मोठे माणसं असतील आयफोनवाले, आयफोनवाल्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा. 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती मला मेसेज करा. तुम्हाला लिंक देतो, ORG ID देतो, सगळ्या गोष्टी सांगून तुमचं आयफोन युजर जे आहेत तुमचं देखील ऍप्लिकेशन डाउनलोड होईल. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. महत्वाची गोष्ट आहे, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऑल कोर्सेस किंवा सर्व सेवा कोर्सेसमध्ये जा, त्याला क्लिक करा आणि इथे तुम्हाला हा कोर्स दिसेल, याच्यावरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने इथं बाय नाव आहे. लवकरात लवकर तुम्ही परचेस करू शकता. नंतर याची फीस वाढणार आहे, कारण की याच्या टेस्ट पण सब्जेक्ट वाईज काही देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण मेन गोष्ट,
जवळपास 10 ते 11 टेस्ट, 1000 प्रश्न, डिटेल असं एक्सप्लेनेशन त्याच्यात मिळेल तुम्हाला. आणि मराठी इंग्रजीची बुक लिस्ट असेल किंवा अजून याचे IMP टॉपिक्सचे व्हिडिओ देखील तुम्हाला याच्यात मी उपलब्ध करून देणार आहे. जर वेळ मिळालाच तर अजून सब्जेक्ट वाईज देखील देण्याचा माझा प्लॅन असेल. त्याचे कमिटमेंट नाही करत, पण लगेच मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल. आणि याची व्हॅलिडिटी जी असेल ती 6 महिन्याची व्हॅलिडिटी असेल. म्हणजे 6 महिन्यापर्यंत तुम्ही आरामशीर याचा ऍक्सेस राहू शकता. म्हणजे तुम्हाला प्रिंट जरी करायचं नसेल तुम्ही याच्यातच वाचू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. प्रिंट करायचं असेल प्रिंट करू शकता, काहीही वाद नाही. तर तुम्हाला ही टेस्ट सिरीज आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त परचेस करतील. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला खाली तुमचे 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती विचारू शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यांच्याकडे माझा मोबाईल नंबर सेव्ह नाही किंवा ज्यांना माझे व्हॉट्सअप स्टेटस दिसत नाहीत त्यांनी 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा जिल्हा आणि तुमच्या डिग्रीचं नाव आणि पासआउट वर्ष ह्या गोष्टी पाठवा. आणि तुमचा कॉन्टॅक्ट जो आहे तो सेव्ह होईल, माझे स्टेटस तुम्हाला दिसतील आणि माझाही कॉन्टॅक्ट तुमच्याकडे सेव्ह करा. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन कधी विचारायचं असेल, एखादी गोष्ट विचारायची असेल, ज्यांचा नंबर सेव्ह असतो त्यांना क्विक असा इलेक्ट्रिक करंट सारखा रिप्लाय मी देतो. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बिनधास्तपणे जर त्यांना स्टेटस दिसत नसतील त्यांनी पाठवा, ज्यांना दिसत असतील त्यांना माहिती आहे कसं आपलं खतरनाक काम असतं ते. तर अशाच सरळ सेवेची फाउंडेशन बॅच जवळपास 1 मार्च किंवा त्याच्या आधी देखील आपण लॉन्च करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 19 ते 20 फेब्रुवारी किंवा 1 मार्चच्या आसपास आपण ते लॉन्च करणार आहोत. सरळ सेवेची टू द पॉइंट फाउंडेशन बॅच, त्याच्यात मराठी आणि इंग्रजीचे लेक्चर्स जवळपास 1 मार्चपर्यंत उपलब्ध असतील. त्याच्यानंतर परत GSGK आणि रिझनिंगचे मॅथचे जे काही टॉपिक असतील ते त्याचे वेगळे व्हिडिओ टाकतो. तर आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.